सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा पुढारी न्यूज। तर त्याला नवीन नवीन संकल्पना ज्या मुलांनी आणलेल्या आहेत त्या पाहतो त्याला आनंद वाटतो की मुलं वेगळ्या पद्धतीने विचार करतायत आणि त्याला तशी संधी द्यायला पाहिजे। मला आठवतंय की मी पुण्याचा कलेक्टर असताना 10,000 मागासवर्गीय मुलांना रोजगार आणि स्वयंरोजगाराचं ट्रेनिंग दिलं मागासवर्गीय मुलांना पूर्ण। ती एक स्कीम होती इंडस्ट्री डिपार्टमेंट, तर ते कोण राबवत नव्हते। आमच्याकडे पैसे पडून असायचे आणि मग कुठेतरी ते खर्च केलेला आहे। तर मी आमच्या अधिकाऱ्यांना म्हणलं की आपल्याला ही स्कीम चांगल्या पद्धतीने राबवायची, काय करता येईल। तर आमच्याकडे 1001 मुलांना दरवर्षी त्याचा लाभ मिळाला। म्हणलं आणखी किती करता येईल, ते म्हणले 1,500 करू। आणखी किती करता येईल, ते म्हणले 2,000। 2,000च्या पुढं काय जाणार नाही। मी म्हणलं 10,000 केलं तर काय होईल, ते म्हणले साहेब शक्यच नाही, काहीतरी 10,000 कुठे होतं। मी म्हणलं 10,000च्या पुढं मला यायला न्यायचं। आम्ही तालुक्यामध्ये वर्कशॉप घेतले, अतिशय चांगल्या संस्था निवडल्या, 10,100 मुलांना ट्रेनिंग दिलं। त्यातले 5,500 मुलं होती, 4,500 मुली होत्या। त्या 10,000 मुलांना ॲग्रिकल्चर कॉलेजवरती मंडप टाकून मी बोलवलं होतं। त्यावेळेला मला वाटतं हाटेवाले साहेब हे होते, समाज कल्याणचे मंत्री होते, पवार साहेब आले होते, सगळे लोक। त्यातल्या एका मुलानं भाषण केलं होतं पवार साहेबांच्या समोर की साहेब ही आम्हाला संधी मिळाली, त्यामुळे मी तुमच्यासमोर उभा आहे। माझ्याकडे 5 लोक आता काम करतायत, पण ही संधी मिळाली नसती तर मला कदाचित आत्महत्या करावी लागली। ह्या संधी समाजातल्या नेतृत्वानं उपलब्ध करून द्यायला पाहिजे, तर मग आपण समाजासाठी काहीतरी करतो। राजकारणात ठीक आहे, कमी अधिक होईल, कोण निवडून येईल, कोण पडेल, त्याचा काही फार विचार करतो, पण त्या संधी आपण निर्माण करून दिल्या तर मग या मातीशी आपण प्रामाणिक असं होईल। मला काही संधी मिळाल्यात आयुष्यात, काही आत्ता मिळाल्या नाहीत, काही मिळतील, त्याच्याबद्दल मला काय फारसं बोलायचं नाही, योग्य वेळेला मी बोलेन। पण एक तुम्हाला सांगतो, या 5-7 वर्षामध्ये मला प्रचंड आनंद मिळाला। मागच्या बॅचमध्ये जे सगळ्यात सीट मिळाली आणि संध्याकाळी मी झोपल्यानंतर 10व्या मिनिटाला मी झोपलेला असं काही जरी आकाश पाताळ एक झालं तरी मला 10व्या मिनिटाला मी झोपतो, काय अडचण नाही। 7-8 तास झोप होते, मस्त एन्जॉय करतो। ते एन्जॉयमेंट तुम्हाला सुद्धा पत्रकार म्हणून करता आला, ठीक आहे। काय कमी अधिक गोष्टी होतील, वेगळे विचार तुम्ही मांडाल, हरकत नाही, पण ते विचार मांडताना त्या विचाराशी किंवा इथं ज्या डेव्हलपमेंट होत आहेत मानमध्ये खटावमध्ये, त्या डेव्हलपमेंट ज्या आवश्यक आहे त्याच्याशी आपण प्रामाणिक आहे एवढं बघायचं। दादा जसं म्हणाले, बाकी काही नाही। शेवटी तुम्ही याच मातीतनं मोठं झालंय, या मातीतला कधीतरी म्हणजे असे थोडी लोक आहेत, 100-1 लोक आहेत मान खटावमध्ये जे पत्रकार आहेत। मी आमच्या कलेक्टरना किंवा तहसीलदारना डेप्टी कलेक्टर म्हणायचो, 1 लाखामध्ये तू एखाद तहसीलदार झालायस, त्यामुळं आता तुला जर 1 लाखात निवडलं असेल त्या तालुक्याची लोकसंख्या विचारात घेऊन, तर मग तुला चुकीचं वागायचा काय अधिकार नाही, कारण तू सगळ्यात चांगला म्हणून निवडला। तसं तुम्हाला सुद्धा एक पत्रकारिता म्हणून एक चांगली भूमिका मांडायची संधी मिळाली, ती भूमिका प्रखरपणे मांडा। मग कोणावर टीका करायला लागेल, कोणाला काय सांगायला लागेल तर मांडा, त्यासाठी फार तडजोड करायची आवश्यकता नाही। शेवटी मी तेच परत सांगतो, झोपताना तुम्हाला छान वाटलं पाहिजे, मस्त झोप आली पाहिजे। आज काहीतरी माझ्या हातून चुकलं, म्हणजे तुमची लेखणी एका बाजूला चालली आणि तुमचं मन एका बाजूला गेलं, असं होत गेलं, एवढंच माझी विनंती। आणि मानाने खटावसाठी तुम्ही वेगळ्या क्षेत्रामध्ये वेगळ्या ठिकाणी चांगलं काम करताय, ते काम करा। यश मिळालं तरी मला 1% पण वेगळेत नाही। मानच्या मातीसाठी शेवटपर्यंत झगडत राहणार, मी काय थांबणार नाही, मी इथंच असणार आहे। वैयक्तिक काय गोष्टी मधल्या काळात झाल्या त्याला मी महत्त्व देत नाही, कारण त्या वैयक्तिक गोष्टी वैयक्तिक डील करायच्या असतात। त्या काळामध्ये चव्हाण साहेबांची पुस्तकं वाचली, पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचं पण पुस्तक अनेक वाचायला मिळाली, संधी मिळाली थोडं शांतपणे विचार करायला। 23 किल्ले सोडून देणारा माणूस परत स्वराज्य निर्माण करू शकतो। आपण छोटी माणसं आहे, त्या दिशेनं फक्त वाटचाल करायची। माणसं समोर कोण ठेवताय त्याच्यावरती तुमच्या आयुष्याचा प्रवास ठरतो, असं माझं वैयक्तिक मत आहे। डॉक्टर अब्दुल कलाम सरांनी पुस्तक आहे त्याच्यात लिहिलंय की माणसं जसा विचार करतात तशी ती घडतात।
एखाद्या माणसाने विचार केला की माझ्याच्याने हे काय होणार नाही, घडणारं काम सुद्धा होत नाही. पण एखाद्या माणसाने विचार केला की अशक्य आहे पण मी करेन, न घडणारं काम सुद्धा होतं. त्यामुळे माणसं समोर ठेवायची, मस्त काम करत राहायचं, त्यातून आनंद मिळवायचा. लोकांचे वेगळे विचार असतात पण ते काळाच्या ओघामध्ये संपून जातात. त्याला फार काय, बऱ्याच वेळेला पवार साहेबांचं परवा पुस्तक आम्ही लायब्ररीत आणली होती, प्रत्येक पुस्तक ते वाचत होतो मी. लोक माझी सांगत आहे ती पण काय, काही कॉन्ट्रोवर्सी पण त्यात झाल्या. पण साहेबांनी लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आपल्याला विचार करायला होतो. त्या काळामध्ये महात्मा फुलेंचं जे आसूड पुस्तक आहे किंवा त्या काळामध्ये त्यांनी केलेली भाषण आहे, माझी विनंती आहे की तुम्ही वाचा. मला त्या माणसाबद्दल प्रचंड आदर आहे. मी आमचं कॉलेजचं ॲग्रिकल्चर कॉलेजला जो महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं नाव, त्यामुळे आम्ही ते कोणात जाऊन बघायचे. त्या काळात 100-150 वर्षापूर्वी त्यांनी म्हटलं होतं की आमच्या शेतीला पाणी द्या, मुलांना शिक्षण द्या, बाकी काय देऊ. आज काय आपल्याकडे आहे तेच मागतोय आपण, वेगळं काय मागतो. त्यामुळे दिवाळीच्या या निमित्तानं, पाडव्यानिमित्त तुम्ही सर्वजण आलात, मला खूप आनंद झाला. तुमचं आयुष्य सुख समृद्धी आनंदानं भरून जावं आणि भविष्य काळामध्ये मानच्या मातीसाठी जे काय चांगलं करता येईल ते तुम्ही करावं. त्यामध्ये आपण सगळेजण प्रयत्न करूया. हे करत असताना ज्या काही गोष्टी भविष्यात करता येतील समाजकारणाच्या असतील त्या गोष्टी आपण एकत्र करूया आणि चांगलं पान तालुक्यातला प्रत्येक माणूस सन्मानानं उभा राहील. तुमच्यातला असलेला प्रत्येक माणूस सन्मानानं उभा राहील. त्याला कुठंतरी सर्वांना ठेच लागली तर मात्र तुम्ही सगळ्यांनी त्याच्या पाठीशी उभं राहावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे. कारण तो माणूस लहान असेल पण त्याला आपण एक स्वाभिमान असतो, त्याचा आपण सन्मान जपला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. तुम्ही या ठिकाणी आलात दरवर्षीप्रमाणे, दिवाळीचा सण आहे, बऱ्याच गोष्टी तुम्हाला बोलायच्या आहेत, त्या मी वेगवेगळ्या वेळेला बोलेन. वेगळ्या विचारातून मी जाते, त्या विचाराचा मागोवा घेतल्यानंतर जो काही निर्णय होईल तो तुमच्यासमोर मांडेन योग्य वेळेला. पण एक नक्की आहे की मी थांबणार नाही, लोकांसाठी काम करत राहील, कारण ती माझी ऊर्जा आहे. तर ते केल्यानंतर मला अधिक काम करायला छान वाटतं. वैयक्तिक पण माझा त्यात स्वार्थ आहे की मी अधिक फिट राहतोय. सकाळी 7ला इथं सकाळी आम्ही फिरायला जातो, माणसं बसली असतात सगळी, सकाळी चहा द्यायचा, पुन्हा त्यांच्यावर बोलायचं आणि सकाळी 9-9:30ला जेवायला बसायचं. जेवण करायचं संध्याकाळी, परत काय बघायचं. यामुळे छान वेळ जातोय. आपलीच माणसं त्यांच्यासाठी राबायचं नाही, आपण तर कुठे राहावं असं माझी दृष्टी आहे. पवारसाहेब असतील, यशवंतराव चव्हाण साहेब असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, कधीतरी तुम्ही 1 जानेवारीला यायला या, बरोबर मस्त मजा येते. रायगडला वर जायला, तिथे पाहायला आणि तिथल्या लोकांचं जे माहोल असतो ते खरं माहोल खूप छान असतं. म्हणजे तिथं समाजात तिथं गेला तुम्ही, माथा टेकवला आणि छानपैकी 10 मिनटं बसला, काहीतरी वेगळ्या अनुभूती येते. म्हणजे मोदी साहेब तिथं जाऊन बसलं, त्यांना काहीतरी अनुभूती आल्याशिवाय काही मोठी माणसं बसत नाही. काही वेळेला अशा माणसांचा मागोवा घेऊन तिथं जायचं, फार काय विचार करायचा की कशासाठी गेलं आणि काय केलं. त्यांना काहीतरी अनुभव आला चांगला म्हणून तिथं गेले ना. महात्मा फुलेंनी काही गोष्टी चांगल्या सांगितल्या करायला पाहिजे. अब्दुल कलाम सरांचं पुस्तक कधी वाचलं तर तुम्ही बघा, तर त्या माणसानं किती गरिबीतनं प्रचंड मोठा विचार देऊन गेले. सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढारी न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.